खडसेंच्या जावयाचा पाय आणखी खोलात. चाकणकरांचा मानवी तस्करीचा आरोप. खेवलकरांचा मोबाईल डाटा चाकणकरांकडे कसा? मानवी तस्करी मोठ्या प्रमाणात यामध्ये झाली आहे. महिलांचे नग्न व अर्धनग्न फोटो व काही अशोभनीय कृत्यांचे व्हिडिओ हाती लागले. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांविरोधात हे आरोप केले. पुण्यातील रेव पार्टी प्रकरणी खेवलकरांना अटक करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणात रोज नवनवे खुलासे केले जात आहेत. अशातच महिला आयोगाच्या चाकणकरांनी खेवलकरांवर गंभीर आरोप केलेत. मानवी तस्करी केल्यानं या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करावी अशी मागणीही चाकणकरांनी केली आहे. या मोबाईलमधील हिडन फोल्डरमध्ये महिलांसोबत असलेले चॅटचे स्क्रीनशॉट, पार्टीचे फोटो, व्हिडिओ तसेच महिलांचे नग्न व अर्धनग्न फोटो व काही अशोभनीय कृत्यांचे व्हिडिओ हाती लागले. राज्य महिला आयोगाच्या वतीनं आम्ही पोलीस महानिरीक्षक, पोलीस महासंचालक यांना महिलांच्या अनैतिक शोषण व मानवी तस्करीच्या पुणे खराडी येथील रेव पार्टी प्रकरणाबाबत SIT स्थापन करण्याबाबत पत्रव्यवहार केलेला आहे. दरम्यान चाकणकरांनी जाहीररित्या प्रांजल खेवलकरांच्या मोबाईल डेटाची माहिती दिल्यानं सुप्रिया सुळेंनी राईट टू प्रायव्हसीचा मुद्दा मांडत चाकणकरांकडे खेवलकरांचा मोबाईल डेटा कसा आला असा सवाल उपस्थित केलाय. रोहिणीताई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे. रोहिणीताईंचा नवऱ्याचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काहीही संबंध नाही. कुणाचाही मोबाईल म्हणजे तुमचा, माझा, तुमच्या कॅमेरामॅनचा, बगरे सरांचा, यांचा हा जर पोलिसांनी घेतला तर तो फक्त कोर्टाला दाखवू शकतो, कुठल्या व्यक्तीला दाखवू शकत नाही. आज देशाचा आणि सरकारचा कायदा आहे आणि तो दाखवला, बाहेर लीक केला तर तो गुन्हा आहे असं सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे. मी काय म्हणत नाही, मी डिफेंडही करत नाही. काय करायचं ते सरकार आहे. न्यायालयाच्या नियमानुसार आरोपीचा मोबाईल डेटा कोर्टात सादर करण्याची परवानगी फक्त पोलिसांनाच असते. त्यामुळे इतर कुणालाही हा डेटा देता येत नाही. अशा वेळी चाकणकरांनी मोबाईल डेटाची माहिती थेट पत्रकार परिषदेत दिल्यानं काही कारवाई होणार का? पोलीस यंत्रणेनं हा महत्त्वाचा डेटा चाकणकरांना का दिला? प्रांजल खेवलकर हे एकनाथ खडसेंचे जावई आणि रोहिणी खडसेंचे पती असल्यामुळं राजकीय वातावरण तापलंय. आरोप प्रत्यारोप सुरू असताना चाकणकरांच्या गंभीर आरोपांमुळे हे प्रकरण कोणत्या दिशेनं जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.